आणि मग यांना रत्नागिरीला इंग्रजांनी बंगला दिला राहिला आणि सहकुटुंब राहिला. ते नजर कैद वगैरे सुद्धा मला पटत नाही, कारण हे सहकुटुंब तिथं राहत होते. इथं त्यांना कोणीही येऊन जाऊन भेटू शकत होतं. इनफॅक्ट 24ला रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जानेवारी 25ला त्यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्कार झाला. नाशिककरांनी त्यांना 15,000 रुपयाची थैली दिली देणगी गोळा करून, त्या काळात 15,000ची. नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्कार झाला. त्यामुळे कलेक्टरची परवानगी घेऊन यांना कुठेही जाता यायचं, हे कुठेही जायचे, भारतभर गेलेले आहेत. त्यामुळे ते नजरकैद वगैरे बंडल आहे. 25ला यांना नथुराम गोडसे रत्नागिरीत भेटतो, मुंजे यांना रत्नागिरीत भेटतात, हेडगेवार यांना रत्नागिरीमध्ये भेटतात. हे मुंजेंना पैसे देतात. त्याच्यानंतर मुंजे इटलीला गेले मुसोलिनीला भेटायला, यांनी दिलेल्या पैशांनी गेले. तर हे सगळं ते करू शकत होते. त्यावेळेला ते जे काही 60 रुपये त्यांना पेन्शन मिळत होतं, ब्रिटिश व्हाईसरॉय लिनलिथगौ बरोबर त्यांनी लेखी करार केला. पुन्हा हस्तलिखित लेखी करार, भिंतीवर नाही कागदावर. आणि त्या कागदावर केलेल्या करारामध्ये त्यांनी असं पहिलं वाक्य लिहिलं, टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड विनायक दामोदर सावरकर, आय विल स्पेंड माय एंटायर लाईफ इन अपोजिंग गांधी, मुस्लिम्स अँड काँग्रेस. ब्रिटिश साम्राज्याबरोबर असलेलं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेस यांचा विरोध करण्यासाठी खर्च करेन. समान उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्याबरोबरचं. असा कोणता करार कधी इतर कुठल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलाय अशा पद्धतीचा? आणि खुशाल काहीतरी सांगायचं की शिवाजी महाराजांसारखा त्यांचा गनिमी कावा होता. अरे नाव तरी घेण्याची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं? आले परत, हा करार केला, पेन्शन सुरू झालं. परत यांचं भुणभुण, पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं. मग एक दिवशी त्या कलेक्टरनी कंटाळून उत्तर दिलं त्यांना, तेही लेखी, की माझा पगार 53 रुपये, तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 रुपये, तुमचं पेन्शन वाढवून देणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची गोष्ट आहे. त्या पेन्शनमधून हे सावकारी करायचे, त्या मिळालेल्या पेन्शनमधून, आणि इतर सुद्धा त्यांना जे काही पैसे मिळत होते त्यातून. बरं, हे मी नाही सांगत हा. सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवरती जा, त्या वेबसाईटवरती फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये त्यांना असं पेन्शन मिळायचं का असं असा प्रश्न आहे, त्याला दिलेल्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी उत्तरामध्ये शब्द वापरला डॉक्टर ॲलिमनी, म्हणजे पेन्शन हा शब्द नाही वापरला. त्यांना इंग्रजांकडून ॲलिमनी मिळायची आणि त्या ॲलिमनीमधून ते काही लोकांना व्याजावर पैसे द्यायचे. आणि याची इंग्रजांना कल्पना आल्यानंतर त्यांनी जेव्हा धाड टाकली रत्नागिरीतल्या घरावरती, त्यावेळेला त्या सगळ्या प्रॉमिसरी नोट सावरकरांनी जाळून टाकल्या, असं त्यांनी लिहिलंय तिथं. आता ॲलिमनीचा आपल्याला माहीत असलेला सरळ सरळ साधा अर्थ आहे पोटगी. आणि पोटगी दिली जाते सोडलेल्या बायकोला. आणि मी पेन्शन म्हणत होतो, त्यांनी म्हटलं पोटगी स्मारकाने. आता नवीन प्रॉपगंडा सुरू झाला की गांधीजींना 100 रुपये दिले होते येरवड्याला असताना. आणि मग तोच पर एक कागद आहे आर्काइव्हचा, आणि हे बघा गांधीजींना 100 रुपये. गांधीजींना 100 रुपये पेन्शन नव्हतं दिलं, गांधीजींचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं होतं. त्या ऑपरेशनचा खर्च इंग्रजांनी 100 रुपये दिला होता. नंतर तो गांधीजींच्या सुटकेनंतर जमनालाल बिर्लांकडून वसूल केला, तो त्यांनी भरला परत. ती पेन्शन नव्हतं गांधीजींना मिळणार. पण आता एकातून वाचण्यासाठी दुसरं काहीतरी खोटं बोलायला जायचं, पण मुळात खोटं असल्यामुळे ते फसतच राहतं सारखं सारखं.